नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपण दिवस रात्र एक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही फॉर्म भरले होते, आता ते फॉर्म मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे। काहींचे फॉर्म मंजूर झालेले आहेत, म्हणजे अप्रूव्ह झालेले आहेत। काही फॉर्मचं अजूनही फॉर्म टू सबमिट हे पेंडिंग दाखवतंय, तर काहींचं इन रिव्ह्यू झालेलं आहे। तर खूप साऱ्या लोकांचे जे फॉर्म आहे ते डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट झालेले आहेत। तर आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की तुमचा फॉर्म हा डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट का झाला आहे, यामागची कारणं काय आहेत आणि तुम्हाला आता यापुढे जर तुमचा फॉर्म रिजेक्ट किंवा डिसअप्रूव्ह झाला असेल तर त्यावरती कोणकोणती पावले उचलावी लागणार आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा। त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्यावरती आपल्याला लेटेस्ट अपडेट या मिळत राहतील। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुमचे फॉर्म रिजेक्ट का झालेले आहेत हे प्रत्येक स्क्रीनशॉट पाहून आपण समजून घेणार आहोत। तर आता आपण व्हिडिओमध्ये एक एक स्क्रीनशॉट हा समजून घेऊया। जो आता आपल्या समोर दिसतोय स्क्रीनशॉट, तो म्हणजे जो फॉर्म व्हेरीफाय झाला इन पेंडिंग टू सबमिट असं दाखवतंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जो इन पेंडिंग टू सबमिट दाखवतोय, तर याचा अर्थ असा होतो की तुमचा फॉर्म हा ॲपमध्ये सबमिट झालेला आहे, पण कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यावरती अजून कोणतीही कारवाई केली नाही, अप्रूव्ह किंवा रिजेक्ट केलं नाही, असा इन पेंडिंग टू सबमिट याचा अर्थ होतो। त्यानंतर परत आपल्याला दिसतंय की SMS व्हेरिफिकेशन इज पेंडिंग दाखवतंय। या SMS व्हेरिफिकेशन पेंडिंगचा तुमच्या अर्ज मंजूर होण्यावरती कोणताही परिणाम होत नाही, त्यामुळे तुम्ही निश्चिंतना SMS व्हेरिफिकेशन केलं नाही तरीही लोकांचे फॉर्म मंजूर झालेले आहे, तेव्हा काळजी करू नका। पण SMS व्हेरिफिकेशन हे आपलं करून घ्या, एवढंच मी इथे सांगेन। आता पुढे बघूया। जर तुमचा अर्ज हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा इन रिव्ह्यू दाखवत जर असेल, तर इन रिव्ह्यू म्हणजे तुमचा जो काही अर्ज आहे तो तपासला जात आहे किंवा तपासणीमध्ये आहे, पण तुमचा अर्ज अजून मंजूर किंवा रिजेक्ट झालेला नाही याची नोंद घ्यायची आहे। पुढे बघूया, तो म्हणजे बऱ्याच जणांचे अर्ज हे डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट आलेले आहेत। त्याची कारणं काय काय आहेत ते आता आपण समजून घेणार आहोत। जर आपल्या अर्जासमोर जर अशा पद्धतीने डिसअप्रूव्ह जर लिहून आलेला असेल, तर आपला अर्ज हा डिसअप्रूव्ह केलेला आहे, पण आपल्याला अर्ज एडिट करण्याचा आणि परत कागदपत्रे सबमिट करण्याचा हा चान्स मिळणार आहे। तर आपण पुढे बघूया की जे काही अर्ज आहे ते रिजेक्ट होण्याची कारणे कोणकोणती आहेत। तर आपल्याला आपल्या जे लाडकी बहीण योजनेचा ॲप आहे नारी शक्ती दूत, त्यामध्ये लॉग इन करायचे। अर्जाचं स्टेटस वरती गेल्यानंतर जर आपला अर्ज डिसअप्रूव्ह म्हणून दाखवत असेल, तर त्या खाली हे डिसअप्रूव्ह का झाला आहे याचं कारण दिलेलं आहे, तर त्या कारणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, व्ह्यू रिझन म्हणायचं आहे। आणि व्ह्यू रिझन म्हटल्यानंतर आपल्या समोर हा ती ज्या करता फॉर्म रिजेक्ट झालेला आहे ते ओपन होईल, ते वाचायचं आहे। आणि परत ज्यावेळेस तुम्ही नवीन फॉर्म भरणार आहात किंवा फॉर्म एडिट करणार आहात, तर या गोष्टींची ते काळजी घ्यायची, नाही तर परत आपला फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो। तर जो हा पहिला फॉर्म जो रिजेक्ट झाला आहे, त्याचं जे काही सर्व रिजेक्शनचं जे काही रिझन दिलेलं आहे, ते म्हणजे हा जे काही सदर अर्जदार आहेत ते केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या 15,000 रुपये, केंद्र सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा हे जो काही अर्जकर्ता आहेत त्या लाभ घेत आहेत, त्यांचा अर्ज यामुळे रिजेक्ट झालेला आहे। त्यानंतर पुढचं जे रिजेक्शनचं किंवा रिजेक्ट करण्याचं जे रिझन आहे ते त्यांनी इतर कारणामध्ये दिलेले आहे, ते म्हणजे आधार कार्ड आणि अर्जाची जी स्पेलिंग आहे त्या स्पेलिंग मिस्टेक केलेल्या आहेत, त्यामुळे आपला अर्ज हा नामंजूर झालेला आहे। त्याकरता आपण अर्ज भरत असताना एकदा दोनदा तीनदा तो अर्ज वाचा आणि मगच फायनल सबमिट करा, असं मी इथे सांगेल। आणि जर आपल्या आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांवरील जर नावे वेगळे असतील, तर ती नावे अगोदर ती व्यवस्थित करून घ्या। 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे, अजून 1 महिन्यापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। तर फॉर्म भरण्यासाठी कोणतीही घाई करू नका, पण आपला अर्ज भरताना काळजीपूर्वक भरा। पुढे बघूया,
जे काही आहेत, आता इथं जे रिजेक्शनचं रिझन दिलं आहे ते म्हणजे आधार नॉट अपडेटेड, म्हणजे आधार कार्ड अपडेट केलेलं नाहीये किंवा आधार कार्ड मध्ये चुका आहे किंवा आधार कार्ड खूप दिवस झाले तर परत रिव्हेरीफाय केले गेलेले नाही. दर 5 ते 10 वर्षामध्ये तुमचं आधार कार्ड हे आधार सेंटरमध्ये जाऊन व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. तुमचे बायोमेट्रिक आणि डोळ्याचे आयरिस देणं तिथं आपलं बंधनकारक आहे, तरच तुमचं आधार कार्ड हे अपडेटेड आहे असं समजलं जातं. जर आपलं आधार कार्ड अपडेटेड नसेल तर अगोदर अपडेट करा आणि मगच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. तर पुढे बघूया. तर पुढचं जे रिझन आहे ते म्हणजे आधार कार्डवरील आणि जो काही अर्ज भरला आहे त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहेत. जर आधार कार्डवरती ज्या नावाने तुमचं नाव आहे तसेच नाव तुम्ही फॉर्म भरताना ज्या डिटेल्स भरता आहात ते टाकायचं आहे. कोणती स्पेलिंग मिस्टेक करू नका आणि अर्जाची भाषा ही इंग्रजीच वापरा. तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही. त्यानंतर जे पुढचा अर्ज जो रिजेक्ट झाला आहे तो म्हणजे जन्माचे ठिकाण हे महाराष्ट्रातील नाही आणि त्यांनी जो काही पुरावे जोडायचे आहेत महाराष्ट्रातील पतीचे तेही जोडलेले नाही. त्यांच्यामुळे त्यांचा जे काही हा अर्ज आहे तो रिजेक्ट झालेला आहे. पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा जे काही आहे मतदार ओळखपत्र, जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी एक कोणतं तरी कागदपत्र जोडणं हे आवश्यक होतं, पण त्यांनी जोडलं नाही, त्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. पुढचं जे आहे ते परत आहेत आधार कार्ड नॉट अपडेटेडचं, म्हणजे आधार कार्ड अपडेट नसेल तर तरी तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होतो. नाव अपडेट नसेल, नावाची स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल, जन्मतारीख चुकीची असेल किंवा तुम्ही आधार कार्डवरचं जे नाव आहे ते जर फॉर्ममध्ये भरलेलं नसेल व्यवस्थित तरी सुद्धा तुमचे अर्ज रिजेक्ट होतात. याची नोंद घ्या आणि तसा काळजीपूर्वक तुम्ही अर्ज हा भरायचा आहे. पुढचं जे आहे ते सर्वात जास्त करून आधार कार्डचेच प्रॉब्लेम आहेत. आधार कार्ड आणि फॉर्म भरत असताना व्यवस्थित भरले गेले नाहीये किंवा कागदपत्रांमध्ये तुमच्या चुका आहेत. आधार कार्डवरचं नाव आणि इतर कागदपत्रांवरचं नाव मॅच जर झालं नाही तर तुमचा अर्ज हा रिजेक्ट होतो. फक्त यातून सवलत, नावाची सवलत त्याच मुलींना आहे ज्यांनी आत्ताच जस्ट लग्न झालेलं आहे, आधार कार्डवरील नाव अपडेट केलं नसेल तरी त्या मुलींना सवलत यातनं दिली आहे, पण मॅरेज सर्टिफिकेट त्यांना जोडणं कंपल्सरी आहे. त्यानंतर जे आहे पुढचं रिझन जे आहे अर्जदाराचे नाव व सादर केलेली कागदपत्रे यांच्यामध्ये नावात जी आहे ती तफावत आहे. मग ते रेशन कार्डवरचं नाव असेल, मतदान कार्ड म्हणून जर पुरावा दिला असेल त्याचा असेल किंवा इतर जे आहे त्यात जे कारण असतील ते कारणांमुळे तुमचं नाव हे रिजेक्ट झालेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि आश्चर्यकारक कारण म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना ज्यांनी मराठी भाषेमध्ये फॉर्म भरलाय त्यांचे अर्ज खूप मोठ्या प्रमाणात सरकारने रिजेक्ट केलेले आहेत. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहेत. जो फॉर्म अप्रूव्ह करायला जे अधिकारी बसले आहेत तेही मराठी बोलणारे, लिहिणारे, वाचणारे आहेत, तरी सुद्धा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. आपण यापूर्वी व्हिडिओ बनवले आहेत की फॉर्म भरताना इंग्रजी भाषा वापरा, कारण की आम्हाला शंका होती की सरकार पुढे जाऊन ह्यावरनं फॉर्म हे रिजेक्ट होणार आहेत. त्यामुळे आता नवीन फॉर्म भरताना इंग्रजी भाषेतच फॉर्म भरा, अन्यथा तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होतोय, याची काळजी घ्या. त्यानंतर पुढचं जे कारण आहे फॉर्म रिजेक्शनचं ते म्हणजे बँक खात्याचा तपशील आणि जे काही खाते क्रमांक, IFSC कोड आहे ते अपडेटेड नाही आहे. अर्जदाराचं ऑनलाईन अद्ययावत केलेलं नाही आहे. बँक पासबुकचे डिटेल्स मॅच होत नाही आहे किंवा त्याला आधार जोडलेला नसल्यामुळे बँक खात्याला, त्यामुळे सुद्धा आपलं जे आहे फॉर्म हे रिजेक्ट होत आहेत. पुढचं जे कारण आहे ते अकाउंटशी संबंधित आहे, बँकेच्या अकाउंटच्या, की फॉर्म आणि पासबुकची नावं जुळत नाहीये. बऱ्याच महिलांचे नावं हे लग्न अगोदरच्या नावाने आहेत, तर त्यांनी फॉर्म असा भरू नका. त्यांनी अगोदर बँकेतलं आपलं नाव चेंज करा, आधार कार्ड व्यवस्थित अपडेट करा, ते लिंक करून घ्या, त्यानंतरच फॉर्म भरा. तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट होईल, काळजी करण्याचं कारण राहणार नाही. त्यानंतर अर्जदाराचे नाव व सादर केलेली कागदपत्रे याच्यात तफावत आहे, म्हणजे आधार कार्डवरचं नाव वेगळं, कागदपत्र सादर केली त्यामध्ये वेगवेगळी नावं असेल तरी सुद्धा फॉर्म हे रिजेक्ट होत आहे. अगोदर सर्व कागदपत्रांवरील नावं व्यवस्थित करून घ्या आणि मगच फॉर्म भरा. तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट होईल. त्याच्यानंतर आता पुढचं जे कारण आहे सर्व रिजेक्शनचं ते म्हणजे इतर कारण आहे. आपलं नाव असेल, पत्ता असेल, तो जो आहे तो आपण मराठीमध्ये लिहिलेला आहे आणि सरकारला आणि ॲपवाल्यांना इंग्रजी भाषा खूप आवडतीये, त्यामुळे तुमचे फॉर्म सरसकट रिजेक्ट केले जात आहेत. मराठी भाषेत भरलेले फॉर्म रिजेक्ट करत आहेत सरकार.
काही घेणं देणं नाही. तुम्ही मराठी भाषेत फॉर्म भरले, तुम्ही महाराष्ट्राचे आहे, भाषा तुमची जरी मराठी असेल तर फॉर्म तुम्ही इंग्रजीत भरा, कारण की सरकार हे इंग्रजीत चालवत आहे असं दिसतंय. आता पुढची जी काही कारणं आहेत डिसअप्रूव्हची ती अजून बघूया. जे आहेत ते म्हणजे 15 वर्षाचं रहिवासी पुरावा जोडलेला आहे महाराष्ट्रातील आणि आर्थिक उत्पन्न ते 2.5 लाखापेक्षा कमी हवंय. पण त्याकरता जो काही दाखला जोडायचा आहे ते म्हणजे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड किंवा जो काही उत्पन्नाचा दाखला हा जोडलेला नाही. त्यामुळे या 2 कारणांमुळे सदर व्यक्तीचा हा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर अजून एक मस्त काही कारण आहे मराठीत फॉर्म भरला म्हणून यांचाही जे अर्ज आहे तो रिजेक्ट केलेला गेलेला आहे. त्यामुळे फॉर्म इंग्रजीतच भरा. अजून एक कारण आहे फॉर्म रिजेक्शनचं, ते म्हणजे बँक खात्याचा जो काही तपशील आहे, खातेदाराचे नाव, बँकेचे नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड हा योग्य नसल्यामुळं हे रिजेक्ट झालेलं आहे. तर आपण आपले जे काही बँकेचे डिटेल्स भरत असताना ते व्यवस्थित भरा. त्यानंतर आता बऱ्याच जणांचा जो प्रश्न होता की आधार कार्डवरील पत्ता आणि आम्ही आता भरत असलेला पत्ता वेगळा आहे, रेशन कार्डवरचा पत्ता हा वेगळा आहे, त्यामुळे सुद्धा फॉर्म रिजेक्ट होत आहे. तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड एकाच ठिकाणचं असायला हवं तरच तुमचा फॉर्म हा मंजूर होतोय, नाहीतर तुमचे फॉर्म आता रिजेक्ट करायला सरकारने सुरुवात केलेली आहे. त्यानंतर जे आहे ते म्हणजे परत बँक अकाउंटचंच आहे, कारण जे काही एंटर पासबुक आहे ते प्रॉपरली केलेलं नाही, त्यामुळे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले आहे. पुढचं जे कारण आहे ते म्हणजे जे काही बँकेचं माहिती आहे ती माहिती आपण मराठीमध्ये भरलेली आहे, मराठी भाषा यांना आवडत नाही, फॉर्म तुमचा रिजेक्ट होईल. पुढचं जे आहे ते म्हणजे अर्जदाराची नावे आणि सादर केलेली कागदपत्रे ही जुळत नाहीत, तफावत आहेत, म्हणून तुमचे फॉर्म हे रिजेक्ट होत आहेत. अशा प्रकारे आपण बरेचसे प्रॉब्लेम बघितले आहेत. ते म्हणजे अर्जदाराचं पासबुक असेल किंवा 15 वर्षापूर्वीचे जे काही पुरावे आहेत किंवा उत्पन्नाचे दाखले जोडलेले नाही आहे, आधार कार्डवरची माहिती जी आहे ती अपडेटेड नाही आहे, नावामध्ये बदल आहे, बँकेत असेल, आधार कार्डवरती असेल किंवा कागदपत्रांवरती नावामध्ये थोडाफार जरी बदल असेल तरी तुमचे फॉर्म रिजेक्ट केले जात आहेत. फॉर्म मराठीमध्ये जरी भरले तरी तुमचे फॉर्म रिजेक्ट करत आहेत. ते फॉर्म तुम्हाला इंग्रजीत भरायचे आहेत. जे अर्ज आहेत ते या पद्धतीने रिजेक्ट केले जात आहेत. अजून एक अर्ज आहे तो म्हणजे आपण जास्त वय 65 वर्षापेक्षा किंवा 21 वर्षापेक्षा जर कमी व्यक्ती जर अर्ज भरत असाल तोही अर्ज सरकारकडनं रिजेक्ट केला जात आहे. जेन्युइन कारण आहे त्याबद्दल काही नाही, पण मराठी भाषेचे जे काही कारणं दिले जात आहेत की इंग्लिश भाषेतच फॉर्म भरा हे, त्यामुळे खूप अर्जदार आहेत. आता मीही माझे वैयक्तिक काही अर्ज भरले होते, मराठी भाषेत भरले होते, तेही रिजेक्ट झाले आणि मराठीमध्ये जेवढ्यांनी अर्ज भरले त्यांचेही अर्ज रिजेक्टच होत आहेत. त्यामुळे ज्यावेळेस परत तुम्ही अर्ज कराल तो इंग्रजी भाषेत करा. त्यानंतर जे आहेत या सदर व्यक्तीने हमीपत्र त्याच्या त्रुटी आहेत, हमीपत्रामध्ये त्यांनी बरोबरची किंवा फुलीची खूण केलेली नाही योग्य पर्यायाजवळ, त्यामुळे त्यांचा हमीपत्रावरून हे रिजेक्ट केलेलं आहे. त्यानंतर आधार क्रमांक हा चुकीचा नोंदवला आहे, बँक खाते आधारशी संलग्न नाही, त्यामुळे सुद्धा फॉर्म हे रिजेक्ट होत आहेत. पुढचं जे आहे ते म्हणजे जर बाहेर राज्यातील महिला असेल तर त्यांनी डोमासाईल हे अटॅच करायचं किंवा पतीचे 15 वर्षापूर्वीचे जे काही कागदपत्र आहेत ते द्यायचे. रेशन कार्ड आपला फोटो व्यवस्थित असायला पाहिजे, दोन्ही पेजचे फोटो असणं आवश्यक आहे. तुम्ही मतदान कार्ड जोडा, आधार कार्ड जोडा, वोटर ID जोडा, कोणतेही कागदपत्र जोडले तर दोन्ही बाजूचे फोटो टाका, तुमचा अर्ज हा मंजूर होईल. त्या कारणाकरता तुमचा अर्ज नामंजूर होऊन देऊ नका. खूप वाईट वाटतं, कारण की दिवस रात्र मेहनत करून आपण फॉर्म भरतो आणि अशा पद्धतीने आपले फॉर्म रिजेक्ट केले तर त्याचं वाईट वाटणं साहजिक आहे. ते हमीपत्रावरती सही नाही आहे आणि IFSC कोड चुकीचा आहे, म्हणून या व्यक्तीचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. त्यानंतर जी आहे मराठीमध्ये फॉर्म भरला चालणार नाही, फॉर्म सरळ रिजेक्ट केला जाईल. त्यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे अर्जदाराचा पत्ता आधार कार्डनुसार नसल्याने हे रिजेक्ट केलेला आहे. आधार कार्डवरचा पत्ता वेगळा आहे, चालणार नाही, तुमचा फॉर्म भरू नका, फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल. त्यानंतर हमीपत्र जर जोडलं नसेल तर फॉर्म रिजेक्ट होईल, ते तुमचं मस्ट आहे, हमीपत्र जोडणं तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर फॉर्म शुड बी फिल ॲज पर आधार कार्डवरती जशी नाव आहे तेच इंग्रजीमध्ये नावं तुम्हाला टाकायची आहे, नाही टाकली फॉर्म तुमचा रिजेक्ट केला जाईल. अशी खूप सारे कारणं आहेत मित्रांनो. बऱ्यापैकी सर्व कारणे आपण कव्हर केलेली आहेत. जरी तुमचे काही अजून वेगवेगळी कारणं असतील किंवा प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, आपण तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करू. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर
पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला हे विसरू नका. तुमचे अजून काही वेगळे स्क्रीनशॉट असतील, प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवरती ते शेअर करा. तुमची नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.